राज्याचे मंत्री गिरीश महाजन आपल्या सोबत आहेत. गिरीश महाजनांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करा. भाऊ भाऊ बारा प्रभागांच्या हो 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 निवडणुका पुढे ढकलल्या आहे. निकाल देखील लांबणीवर जाण्याची काय? शक्यता व्यक्त केली जाते. मला वाटतं आज उच्च न्यायालयामध्ये हिअरिंग आहे त्या संदर्भामध्ये आणि थोड्याच वेळामध्ये तो निर्णय येईल. निकाल कधी लावायचा, उद्या लावायचा का पुढच्या निवडणुका झाल्यानंतर, राहिलेल्या निवडणुका झाल्यानंतर लावायचा, हे आज मला वाटतं न्यायालयामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट होईल. त्यानंतर बघू काय. भाऊ बांगरांच्या प्रकाराबद्दल तुम्हाला माहिती पडलं असेल, काय कसं पाहता तुम्ही ते संजय बांगरांचे प्रकार? नाही, मी पण चॅनलवरच बघितलं आपल्या. खरं म्हणजे मला वाटतं अनावधानाने का काय त्या महिलांनी पण असं हे गोपनीयतेचा भंग आहे. मला वाटतं असं करता कामा नये. पण हे त्यांनी का केलं, कशामुळे केलं याची मला अजून कल्पना नाही. कदाचित त्या महिलेला समजलं नसेल म्हणून तिने सांगितलं का बोलवलं. पण अशा पद्धतीने कोणाचंही मतदान बघणं किंवा करा अशा ठिकाणी आतपर्यंत जाऊन हे करा असं सांगणं हे मला वाटतं अतिशय चुकीचं आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे असा सामना पाहायला मिळाला. महायुती विरुद्ध महायुती होती. काही ठिकाणी टोकाच्या टीका झालेल्या नेत्यांवर. काय वाटतं पुढच्या काळामध्ये युती राहील का? कारण रवींद्र चव्हाण बोलले होते की 2 तारखेपर्यंत युती टिकवायची. आम्ही महायुतीमध्ये निवडणुका लढवायचं ठरलेलं होतं आणि बहुतेक ठिकाणी 75% 80% ठिकाणी मी महायुतीमध्येच लढलेलो आहोत. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढलेलो आहोत आणि ही मैत्रीपूर्ण लढत होती. काही ठिकाणी थोडी टीका टिप्पणी स्थानिक लोकांमध्ये, आमदारांमध्ये म्हणण्यामध्ये झालेली आहे. पण युती ही अभेद्य आहे, महायुती अभेद्य आहे. महायुतीला कुठलाही धोका नाही किंवा कोणाच्या मनामध्ये शंका नाही आहे. मला असं वाटतं विरोधकाकडून हे सगळं पेरलं जातं आहे. 2 तारीख संपली की त्या ठिकाणी आम्ही पूर्वत आमच्या कारभाराला लागून जाऊ. त्यामुळे 2 तारखेनंतर बघू याचा अर्थ हाच होता की बाबा आता ठीक आहे, काही ठिकाणी वादविवाद आहे, पण 2 तारखेनंतर आम्ही पुन्हा राज्याचा हा जो विकासाचा गाडा आहे हा अतिशय वेगाने आम्हाला ओढायचा आहे. संजय राऊत बोलले ना भाऊ की 35 आमदार फुटणार आहे, त्याच्यामुळे रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याला बळ मिळाल्याचं पाहायला मिळतं. आता काय बोलावं, राऊताबद्दल मी काय बोलू. त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही. 40-45 आमदार त्याचे निघून गेले त्याच्या डोळ्यासोबत. त्यांना सांगितलं की साहेब लोक निघून जातात, त्यामुळे ज्याला जायचं ते जा, मी कोणाला अडवणार नाही, आम्ही कोणाला अडवणार नाही, थांबवणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे सगळे आमदार निघून गेलेत आणि या माणसाबद्दल मी काय बोलू. स्वतःचा पक्ष जे सांभाळू शकत नाही त्यांनी दुसऱ्याच्या पक्षामध्ये कशाला बघावं. काही गरजच नाहीये. त्यांनी फक्त अजूनही आपला पक्ष सांभाळून ठेवावा. नाशिकमध्ये बहुतेक तपोवनामधले वृक्ष काटण्यावरून जे खूप टीका केली जाते आहे, ह्या प्रकार खूप दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तिथले समाजप्रेमी असतील किंवा जे अभिनेते असतील ते सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. काय आवाहन करणार आहे तुम्ही? नाही, तपोवनाचा विषय साधुग्रामचा विषय आहे. गेल्या शेकडो वर्षाची परंपरा आहे, सुरुवातीपासूनची परंपरा आहे की त्या ठिकाणी साधुग्राम आहे, तपोवनाची जागा आहे, ती रिझर्व आहे तपोवनासाठी, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे साधूंची व्यवस्था मग इकडे करा, दुसरीकडे करा, तिकडे करा, तिकडे धर्मशाळा आहे, तिकडे काही शेड पडलेलं आहे, असं करता येणार नाही. पण जी वृक्षप्रेमी आहेत, निसर्गप्रेमी आहेत, त्यांची जी भूमिका भावना आहे ती आमची आहे. झाडांची कत्तल होता कामा नये. गेल्या वर्षी ज्या ज्या ठिकाणी रावट्या होत्या त्या ठिकाणीच ते यावेळेला राहतील. जी झाडं आम्हाला काढायची आहेत ती आम्ही खालून काढू मुळासहित आणि ते प्लांटेशन आम्ही दुसऱ्या ठिकाणी करू. एका झाडाला मी सांगितलं 10 झाडं, मी सांगितलं एका झाडाला 50 झाडं. मी 1000 झाडं जर त्यांचं नुकसान झालं किंवा तोडली गेली तर मी तुम्हाला सांगतो 15,000 झाडं मी अशी लावून दाखवेल की सगळे नाशिककर मला शाबासकी देतील, आम्हाला शाबासकी देतील. मी कालच हैदराबादला बोललो, मी त्या ठिकाणी 15,000 झाडं बुकही केली आहेत आणि अतिशय सुंदर अशी झाडं आणि 15-15 फूट 12-12 फूट उंचीची झाडं आहेत की 2-3 वर्षामध्ये ते वृक्ष झालेले तुम्हाला दिसतील. त्यांना आम्ही ठिबक लावणार आहोत, त्यांना खतं देणार आहोत, त्यांची निगराणी राखणार आहोत. 15,000मध्ये एकही झाड वाया जाणार नाही, खराब होणार नाही याची काळजी आम्ही स्वतः घेणार, मी स्वतः लक्ष देणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हा आमचा कुंभमेळा आहे, हा एक आगळा उत्सव आहे. त्याच्याकडे देशाचं आणि सगळ्या जगाचं लक्ष आहे. त्यामुळे मला असं वाटतं सगळ्या निसर्गप्रेमी वृक्षप्रेमींना विनंती करेल की तुमची भूमिका आहे तीच आमची आहे. वृक्षाच्या बाबतीमध्ये आमची काही वेगळी भूमिका नाही आहे. आम्ही एकाच्या ठिकाणी 15 झाडं लावू, 1000ला आम्ही सांगतो तुम्हाला की आम्ही 15,000 झाडं लावू, 15,000 आणि ती एवढी मोठी लावू, अशी लावू की सगळे नाशिककर म्हणतील की असं कसं काय झालं. आता ते खड्डे खोदायला सुरुवात झालेली आहे. मी त्यांना ते दाखवेल, नंतर झाड कापेल किंवा तिथे मुळासकट असतील ते आम्ही खालून नंतर ही झाडं लागल्यानंतर काढू. चंद्रपूर सिंधुदुर्ग असेल अनेक ठिकाणी भाजपकडून पैसे वाटपाचा आरोप केला जातोय. नाही, आता काय आरोप करायला काय लागतं. आरोप आता काय, महाविकास आघाडी उतरली ती निवडणुकीमध्ये, त्यांनी सगळ्या नांग्या टाकून दिलेल्या आहेत, त्यांनी सगळं हार मानून घेतलेली आहे. त्यामुळे आता त्यांना फक्त आरोप करायचे आहेत. पैसे वाटले म्हणून झालं, मशीन खराब झाली म्हणून झालं, अधिकाऱ्यांना आताशी धरलं म्हणून झालं. मला एक त्यांचा सवाल आहे, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे.
एक तरी नेता आला का कुठे सभा घ्यायला? एक नेता. आमच्या सगळ्या नेत्यांनी सगळा महाराष्ट्र पालथा घातला. देवेंद्रजी असतील, समजा एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा असतील, रवींद्र चव्हाण असतील, बावनकुळे असतील, त्यांच्याकडचे जे सगळे पहिल्या फळीतले नेते असतील, आम्ही असो, आम्ही किती सभा घेतल्या. एकही गाव आम्ही सोडलं नाही, एकही नगरपालिका सोडली आमच्या नेत्यांनी. आणि हे बादर घराच्या खाली पायरीसुद्धा उतरले नाहीत. फक्त तुम्ही सकाळी गेले बोंबदोंडा लावा आमच्या, आम्ही बडबड करतो, एवढंच काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे कार्यकर्त्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे, सपसेल वाऱ्यावर सोडलेलं आहे. आणि आता फक्त हारणारा दोन मोठ्याचे कारणं शोधतात. पैसे वाटले, पेट्या खराब केल्या, प्रशासन हाताशी होतं. मला वाटतं ही पळवाट आहे त्यांची. एक शेवटचा प्रश्न आहे आता की भाजपने आतापर्यंत निवडणुकांमध्ये 100% नारा दिला आहे. यावेळेस आपण महायुतीसोबत लढतोय. काय वाटतं, उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देखील तुमच्याकडे होते, काय निकाल असतील? हो, अनेक ठिकाणी आता तुम्ही इथे बघितलं असेल, धरणगाव असेल, एरंडोल असेल, नशिराबाद असेल, पारोळा असेल, अनेक ठिकाणी आम्ही युतीमध्येच लढलो. काही ठिकाणी आमची युती झाली नाही, 1-2-3 ठिकाणी. आमचा नारा 100% भाजपचा आहे. म्हणजे आम्ही ज्या ज्या ठिकाणी उभं राहिलेलो आहोत त्या ठिकाणी 100% भाजप निवडून देईल. जिल्ह्यातही तुम्ही बघाल, उत्तर महाराष्ट्रातही बघाल, भाजप नंबर 1 वर राहील. महायुती नंबर 1 वरच आहे. इथे महाविकास आघाडीचं खातं उघडणं मुश्किल आहे. खातं उघडणं सुद्धा मुश्किल आहे महायुतीचं. आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये 52-55 जागा आहेत. त्यात त्याचं कुठे फार कदाचित एखाद दुसऱ्या ठिकाणी उघडलं तर उघडेल खातं, पण महायुती सगळ्या ठिकाणी राहील. आता तुम्ही बघा उद्या काय काय होतं, काय मी काय सांगू, पण उद्या दिसेल तुम्हाला काय होतं ते. तर महायुतीचं जे आहे खातं देखील या ठिकाणी उघडणार नाही असा महायुतीच या ठिकाणी 1 नंबरवर राहील. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचं खातं देखील उघडणार नाही असा विश्वास जो आहे मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन कुशाल पाटील सह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.